सामाजिक राजकीय क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व सोनोशी गावचे भूमिपुत्र सहकारमहर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात दादा यांचे सहकारी तसेच लोकनेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक सोनोशी गावचे पोलीस पाटील स्वर्गीय कचरू पुंजाजी पाटील सनप यांचा दसक्रियाविधी कार्यक्रम आज दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता सोनोशी तालुका संगमनेर येथे पार पडला आहे। या निमित्तानं महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार जगद्गुरू दोराचार्य महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्णदास महाराज लवितकर नाशिक यांचं सुश्राव्य संगीतमय प्रवचन सेवा यावेळी संपन्न झाली। याप्रसंगी स्वर्गीय कचरू पुंजाजी सानप यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लोकनेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, पुणे येथील वाडिया कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर वृषाली रणधीर, मंडलिक साहेब, सुदामजी सानप, प्रल्हादराव केदार, ज्ञानेश्वर सांगडे, बळीराम गीते, BR चकोर, इंजिनियर सुभाषराव सांगडे, गजानन गीते, विनायकराव शेळके, संदीप शेठ भाबड, डॉक्टर भगवानराव खेडकर, राधाकृष्ण विखे पाटील वाहतूक संस्थेचे भगवानराव वेलक, आदर्श गाव तिगावचे सरपंच ज्ञानेश्वर सानप, डॉक्टर रामकांत कराड, सुहास आव्हाड आदींसह सानप परिवारावर प्रेम करणारे सर्वच नातेवाईक मंडळी तसेच कृषी, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने यावेळी हजर होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोनोशी गावचे उपसरपंच राजेंद्र सानप यांनी केले तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे। जबाबदार व्यक्तिमत्व या परिसरात मी जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा ज्या काही महनीय आणि चांगल्या व्यक्ती मला भेटल्या त्यामध्ये कचरू पाटलांचा क्रमांक वरचा लक्षात ठेवा। त्यांच्या धर्मपत्नी मातोश्री श्रीमती केशरबाई, दोघेही पती पत्नी उत्तम प्रकारे त्यांनी आपल्या आयुष्याची वाटचाल केली। असंच जीवन जगलं पाहिजे की लोकांनी आपलं कौतुक करावं, असं आयुष्य जगणं ही खरसरी आहे। कौतुक वाटे झाली आवे जाते, कौतुक वाटे झाली आवे जाते, कौतुक वाटे झाली आवे जाते, कौतुक वाटे झाली आवे जाते। अत्यंत प्रभावी, अत्यंत स्वतःशी प्रामाणिक, कुटुंबाशी प्रामाणिक राहून, गावाशी प्रामाणिक, धर्माशी, ईश्वराशी प्रामाणिक राहून, कारण मी पहिलं पाऊल टाकलं त्यांच्या घरी गेलो होतो। सर्व आपण साक्षीदार आहात। भगवती जगदंबा वाटमादेवीचा पहिला यज्ञ या ठिकाणी झाला। प्रचंड अशा प्रकारचा भाविकांचा या ठिकाणी त्यांच्याकडे बघितलं की राम सीतेचा जोडा, लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसायचा। त्यांच्याकरता आपण एकत्र आलोय म्हणून आज त्यांच्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबरायांचा एक अभंग मी निरूपणाला घेतलाय। 5 ते 10 मिनिटात आटोपते सर्व महाराजांनी विदित केलंय, कारण जगद्गुरु तुकोबरायांचं वैकुंठ गमन हा एक चिंतनाचा, अभ्यासाचा विषय आहे। माझा बहु गोड झाला, आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा। आणि त्या
शास्त्रीय पारंपरिक विषय हा शेवट भला आणि गोड झाला त्यांचा. भला आणि गोड शेवट व्हावा याला महत्व आहे. याकरता आपण आयुष्यामध्ये काहीतरी सत्कर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे. म्हणून आज कैलासवासी कचरू पुंजाजी पाटील सानप या गावचे पोलीस पाटील अनेक वर्ष गावाचं नेतृत्व केलं. गावातले भांडणं तंटे विवाद जिव्हाळ्याने त्यांनी मिटवले. त्यांच्याच उपस्थितीमध्ये हनुमान मंदिराचाही जीर्णोद्धार झाला. अनेक मंदिर उभारली, यज्ञ झाले, अनेक गोष्टी त्यांनी केल्या. त्या नाकारता येण्यासारख्या नाही. अक्षरं पुसले म्हणजे अर्थ पुसत नसतो, लक्षात ठेवा. तरी त्या आज शरीररूपानं आपल्यात नाही, पण त्यांनी दिलेले संस्कार, त्यांनी दिलेली परंपरा, आचार विचाराची पद्धती या गावाला मार्गदर्शक स्वरूपाची आहेत. सर्वांना एकत्र राहावं, सर्वांनी गावाच्या विकासाकरता एकत्र विचारविनिमय करावा, हा त्यांच्या आयुष्याचा कटाक्ष होता. आज त्यांच्याप्रती या प्रवचनाच्या रूपानं मी आदरांजली वाहतो. योग्य रीतीनं त्यांनी आपल्या आयुष्याची वाटचाल केली. मोक्ष अशाच व्यक्तींना मिळतो. मोक्ष का एखादा ग्राम किंवा ग्रामांतर नाही. मोक्षस्य नैवा स्वस्ती नहि ग्रामांतरेण वा अज्ञानदैगंत्य नाशो मोक्ष इति स्वतः ब्रह्मभावास्य मोक्ष. आणि आज मोठ्या संख्येनं आपण एकत्र आलेलो आहोत. त्यांच्याही प्रति काहींना आदरांजली श्रद्धांजली समर्पण करायचे. लोकनेते थोरासाहेब आहेत, त्याही बरोबर आज तांबे साहेब आहेत, इतरही मंडळी आपल्या आयुष्याच्या म्हणजे 86व्या वर्षी त्यांनी प्रभूला आपलं शरीर समर्पण केलं. एक समर्पित जीवन, प्रामाणिक जीवन, विश्वासू जीवन, योग्य रीतीनं आपल्या आयुष्याची वाटचाल करणारं त्यांचं व्यक्तित्व होतं. त्यांच्याप्रती मी या ठिकाणी आदरांजली वाहतो. फक्त आता त्यांनी टाळ मृदंग लावले म्हणून भैरवी 1 मिनिटात होईल आणि लगेच प्रवचनाची सांगता आहे. तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, गेली आता घेऊन, गेली आता घेऊन, आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा. हे केली कैलासवासी कचरू पाटील पुंजाजी सानप यांना जाऊन आपल्यातून आज 10 दिवस झालेले आहे. त्यांचा दसऱ्या विधी आणि या निमित्ताने या ठिकाणी जगद्गुरु द्वाराचार्य महामंडळ श्री डॉक्टर रामकृष्ण महाराज लविटकर यांची खूप सुंदर अशी प्रवचन सेवा आपल्या सर्वांच्या समोर झाली. प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं, आमच्या या सानप परिवाराच्या वतीनं महाराजांचं मी या ठिकाणी आभार मानतो, स्वागत करतो. खऱ्या अर्थानं आपल्याला माहित आहे, कचरू मोठ्याबाबांनी पूर्ण आयुष्य या गावची सेवा करण्यासाठी खऱ्या अर्थाने या गावात दिलं. त्यांचं पूर्ण जीवन या गावातील मुलांना शिक्षण देण्यासाठी, या गावातील गोरगरिबांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी त्यांनी समर्पित केलं. खरं बोलायचं गेलं तर मोठ्याबाबांविषयी खूप काही बोलता येईल, परंतु या ठिकाणी आज बरेचसे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. त्यांना वेळ मिळावा यासाठी मी या ठिकाणी त्यांना कचरू मोठ्याबाबांना या ठिकाणी मी सोनोशी ग्रामपंचायतच्या वतीने भावपूर्ण अशी आदरांजली वाहतो. आज या ठिकाणी या दसऱ्या विधीच्या निमित्तानं आपल्या तालुक्याचे माजी आमदार माननीय बाळासाहेब थोरात हे उपस्थित आहेत. यानंतर माननीय डॉक्टर साहेब
डॉक्टर तांबे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत, बी आर चकोर साहेब आहेत, सुदामराव सानप आहेत, सर्वच मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. प्रथमतः मी या ठिकाणी माजी महसूल मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पाटलांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली व्हायची. कचर पाटील सानप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. आदरणीय हरिभक्त पारायण लवितकर महाराजांचं प्रवचन या निमित्तानं झालेलं आहे. कचरू पाटील सानप हे अलीकडच्या कालखंडामध्ये बरेच आजारी होते आणि मध्यंतरी मी भेटण्यासाठी सुद्धा गेलो होतो, परंतु इतक्या लवकर ते जातील असं वाटलं नव्हतं. कचरू पाटलांचा आणि माझा परिचय सुदाम यांनी सांगितल्या पद्धतीनं ते अगदी बरोबर आहे. म्हणजे 85ला मी उभा राहिलो, पण त्याच्या अगोदर थोडा परिचय झालेला होता. मी आपल्यातच वावरत होतो आणि त्यावेळेस सिंह घेऊन का उभं राहिलो हे तुला माहिती आहे. इथं मनसरच्या वेळेला तिकीट दिलं आमच्या काँग्रेसवाले. काँग्रेस काय ते. आणि मग इथल्या सगळ्यांनी तरुण मंडळीनं सगळ्यांनी मला बळजबरीनं उभं केलं. उमेदवार झालो. सोपं नव्हतं, कारण त्यावेळेस इंदिराजी गेल्या होत्या आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले होते. हवा सगळी ती होती, अगदी 5-6 महिन्याचाच विषय. अशा परिस्थितीमध्ये मी उभा राहिलो. आणि त्यावेळेस साथ देणारी जी मंडळी होती, त्यावेळेस तीर्थरूप भाऊसाहेबांनी सांगितलं होतं की नाही, अपक्ष उभं राहायचं नाही, अपक्ष राजकीय नाही. तरी सगळ्यांनी उभं केलं. हा होता सुदाम होता, सांगत नाही पळापळीला होत होतो. त्यांना माना पुढे काढून देऊन मग थांबला. आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये खरं सांगतो की त्यावेळची जी तरुण मंडळी होती त्यांनी सगळी निवडणूक हातात घेतली. तर हा विषय फार मी काढावा असं माझ्या मनात नव्हतं, पण तू सुदामनी तशी चाल दिली. तू चाल दिल्यामुळे बोलतो. आणि एकच प्रसंग सांगतो का मी उपस्थित आहे. मी खरं सांगतो 10 गाण्या काही फार जातो, शक्य नसतं रोज किंपिन तालुक्यात 10 पण हे खरं की 3 वेळेला मी राहिलो. महाबाबाच्या राहिलो, दादाच्या राहिलो आणि इथे राहिलो. कारण काही माणसं अशा असतात का ते जावाच असं वाटतं. आणि मॅडमला सांगाल की इथं गोलेवाडी जी आहे कारखान्याच्या पलीकडे, तिथं मी माझी एक बैठक चालू होती. कचरू पाटील आले, मला म्हटले आपल्याला सोनुशीला जायचंय. तर काय म्हणजे सगळं गाव गोळा करतो, तुम्ही चला बरं लवकर या. तर म्हणला आता कसं पाहिजे, तुम्ही पुढे चाला. मला म्हटलं मोटरसायकल असेल, जा बरं पुढून येतो. आता घोलेवाडीत म्हणजे मी एक बैठक केली, दुसरी बैठक केली आणि निघालो सोनुशीला यायला. तर पाहतो या घाटामध्ये कोणतरी पळत चाललंय जोरात. पाहतो कचरू पाटील पळत चालला. मला सांगा का, मला सांगून निरोप देऊन परत पळत जो माणूस निघाला परत गावात पळायला. 5-7 किलोमीटर आहे ना, किती एवढा माणूस जर पळत असेल माझ्या करता, तर मी 10 यायला पाहिजे का नाही. हे एवढं खरं सांगतो. म्हणजे ते बाकी काही असेल, आम्ही कोणी किती मोठं होत असेल, मंत्री होत असेल, मुख्यमंत्री होत, पण काय पायात दगड असतात म्हणून ते शिखर असते, लक्षात ठेवलं पाहिजे. शिखरांना कधी विसरलं नाही पाहिजे. त्या पायात दगड आहे म्हणून आपण वर आहे. खूप खूप लोकांचा त्याग असतो. कधी जाणतं आपल्याला माहिती असतं, कधी माहीत नसतं. अशी खूप माणसं मदत करीत असतात. त्याच्यातून ते व्यक्तिमत्व घडत असतं, आम्हाला संधी मिळत असते. परंतु ते जे पायातले दगड होते त्याचाच कचरू पाटला होता. आणि म्हणून त्या दगडाला प्रणाम करण्यासाठी आदरांजली वाहण्याकरता मी उपस्थित राहिले. अत्यंत प्रामाणिक निष्ठा शेवटपर्यंत गडबड नाही काही. राजकारण मी समजू शकतो इकडे तिकडे, मी काही एकदम असं काही नाही, मी लोकशाहीवादी आहे, तो विषय नाही. परंतु इतकं प्रामाणिक व्यवस्थितपणा तेव्हा की आता केशराई जरा थकल्यासारख्या वाटल्या मला या 5-6 महिन्यामध्ये, कारण कचरू पाटलाची तब्येत बरी नसल्यामुळं. परंतु त्यांच्या मातोश्री भेट झाली की नाही तुमची मॅडम? मुद्दाम भेट
म्हणजे त्या शेतकी संघाला मी संचालक केलेलं. एक महिलांकरताच सन्मान एका संस्थेचा मिळाला म्हणून मी दिल्लीला पाठवलं त्यांना. तुम्ही जा म्हणलं, केशराईला माणसं दिली बरोबर पाठवलं. तिथला शिक्षण मंत्री केंद्राचा ते बक्षीस द्यायला, सन्मान करायला. केशराईनं बक्षीस घेतलं. काय बोलल्या काय मला माहित नाही. त्या मंत्र्यांना केशराईला म्हणे तुम्ही इथंच थांबा, बाकी महिलांना तुम्ही द्यायचे म्हणे, मी नाही देणार बक्षीस. ते रोजगार व्यक्तिमत्व, वागणं बोलणं दोघांचं बी इतकं सुसंस्कृत. आणि हे दिसतं की त्या परंपरेमधून मुलं सुद्धा जे घडत गेले. हे खरं आहे का तुमच्या सगळ्यांचंच कौतुक केलं पाहिजे का? आपण किती कठीण परिस्थिती, किती दुष्काळी परिस्थिती, त्याच्यात मुलांनी कठीण याच्यातून शिक्षण घेतलं. आणि माझं मनोरच तुमच्याकडे आहे. आता मला सांगा, मी पुण्याला शिकलो, फर्ग्युसनचा विद्यार्थी मी. मला वाटायचं वाडियाला जावा, पण माझे मित्र म्हणले वाडियाला तुम्ही काही स्वीकारलं जाणार नाही. खरं सांगतो बरं का, म्हणजे त्यावेळेस सुद्धा वाडिया कॉलेज हे असं की पुण्यातलं टॉप कॉलेज. म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या पोरांना तिथं जायचंच नाही असं समजायचं. तर ज्या शेतकऱ्याच्या पोरांना तिथं जाऊच नाही शिकायला असं कल्चर, कारण कॅम्प एरिया आहे तो सगळा. सगळं म्हणजे ते घरातही इंग्लिशच बोलतात तिकडं. फॉरेनचे मुलं जास्त असतात तिथं. आपला शेतकऱ्याचा मुलगा शिकवायला जातो, केवढं कौतुकास्पद आहे. तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे आम्हाला विद्यार्थी म्हणून आम्ही गेलो नाही, पण आपला मुलगा तिथं प्राध्यापक होतो. आणि मॅडम इथं आल्यात आज, मॅडम तुम्हाला स्वीकारलं आणि याला स्वीकारलं तिथं. याचा मोठा खरं म्हणजे तुमचं कौतुक केलं पाहिजे. तर काहीतरी तुम्ही दाखवलं तिथं म्हणून तुम्हाला स्वीकारलं गेलं. इतकं वेगळं वातावरण आहे. खरं सांगतो, गीते साहेब माहिती असं कॉलेजमध्ये काय आहे. तर तिथं जाणं, आपले हुकमत गाजवणं, आपलं नाव चांगलं करणं ही सोपी गोष्ट नाही. दुसरा मुलगा प्राध्यापक आहे, बाकी अत्यंत खरं सांगतो इतकं कल्चर आहे. कदाचित साधेपणा घराचं दिसेल, पण तुम्हाला सांगतो किती महाल बांधला आणि किती मोठा झाला याच्यापेक्षा घरातली मुलं कशी निघाली यालाच महत्व असते. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. मोठे महाल बांधले आणि पोरग जर लिजिंग खेळायला लागलं तर काय करेल. म्हणून कचरो पाटलांचं जीवन यशस्वी. आणि आईला सांगाल काही झालं या जीवनात तर जाणं आहेच आहे. केशराईला सांगेल मी तर जाणं काहीतरी असतंच एकदा, त्याचं काय हे नाही. पण तुम्ही ज्या गोकुळात आहात, जे मुलं चांगले निघालेले आहे, याचा खूप आनंद कायम मनात ठेवला पाहिजे. तुम्ही समाधानी राहिलं पाहिजे का ठीक आहे झालं असं कसं पडली गेले असतील, परंतु आपलं कुटुंब जे आहे, ज्या पद्धतीनं आपण घडवलं, मुलं जशी घडवले, जे वातावरण आज एवढ्या मोठ्या संख्येनं आम्ही धावपळ करीत आलोय, याचा अर्थ कुठेतरी कमाई ती आहे ना, ती विसरून चालवलं. आणि म्हणून याचं महत्व खूप अनन्य साधारण असं आहे. आणि म्हणून त्यांनी आता बिलकुल दुःख करीत बसलं नाही पाहिजे. पुन्हा तब्येत चांगली झाली पाहिजे, पुन्हा आमच्यात वावरायला, पुन्हा गप्पा मारायला तिकडे आले पाहिजे. तुम्ही भेटा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आजची स्थिती मला माहित नाही, परंतु मनोहरला सांगितलं एकदा घेऊन जा आईला तिकडे. म्हणजे त्यांच्या सगळ्यांच्या लक्ष कॉलेज बघायला घेऊन तुमचं कॉलेजमध्ये सुद्धा इम्प्रेशन पडतील एवढं तुम्हाला सांगतो. असं व्यक्तिमत्व आहे खरं, म्हणजे खूप प्रभावी व्यक्तिमत्व आहे. आणि सगळं कुटुंब पुढे गेलं. काही असलं तरी तुमच्या सगळ्या गावाचं याचं मला याच्याकरताच कौतुक असतं. खूप मेहनत, खूप धडपड. म्हणजे ही सगळी मंडळी अशी आहे का आमचा खरा हा दुष्काळी पट्टा आहे. या सगळ्या याच्यामध्ये कुणी मुंबईला हमाल झालं असेल, कुणी पोलीस झाला असेल, कुणी ड्रायव्हर झाला असेल, तिथे खूप कष्टानं त्यांनी मेहनतीनं काम केलं. आणि त्यांची मुलं आता खूप पुढे गेली. आता जे तरुण मुलं खूप पुढे गेलीत, खूप मेहनतीनं हे झालेले. आता सगळेच काही उदाहरण सांगत बसत नाही, खूप उदाहरण नाही. खरं पुस्तक लिहावं आपल्या गावांवर इतकं सुंदर आहे सांग कर्तृत्वात. आणि सगळे जिल्हा परिषदच्या शाळेचे कॉन्व्हेंटचे नाही, हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. तर ते कॉन्व्हेंटच्या पोरांना पाहिजे, कारण इथं संघर्ष माहिती, त्यांना समस्या माहिती, सोडवण्याचा प्रयत्न स्वतः करावा लागतो. त्याच्यातून जे शिकतात ते आणखी पुढे जातात. हे वैशिष्ट्य आपलं आहे. आणि म्हणून आजच्या या कारणानं कसरू पाटलांना श्रद्धांजली आहे. कायम मनामध्ये अंतकरणात त्यांचं नाव कोरलेलं राहील आपल्या सगळ्यांच्या, याची खात्री मला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मी वाहतो. परमेश्वरानं त्यांच्या आत्म्याची शांती द्यावी अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. प्रकाश गुरुद्वाराचार्य महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर यांचं आपल्या सर्वांना आध्यात्मिक मार्गदर्शन झालेलं आहे. कसोबरी स्थानक
म्हणजे आपल्या तालुक्यातील त्या कार्यकर्त्यांनी हा तालुका घडवण्यासाठी आदरणीय भाऊसाहेब थोरातांना अत्यंत मोलाची साथ दिली. त्यापैकी त्यांचे खंदे सहकारी म्हणजे मी तसं इथे आलो आणि राजकारणात सुरुवातीला मी समाजकारणात भाग घ्यायला आलो त्यावेळेस सोनूशीशी माझा खूप जवळ संबंध आला आणि तेव्हापासून कसुरपाटी सानप यांच्याशी सुद्धा जवळचा संबंध आला. आदरणीय भाऊसाहेब थोरातांचे यावरती अगदी निष्ठावंत असं त्यांचं कार्य होतं. पुढच्या काळात बाळासाहेब थोरात साहेबांनी त्यांनी अत्यंत मोलाची साथ दिली. त्यांचं म्हणजे खूप मोठं हुशार होतं, ते शहाण पण होतं. शिक्षण पारंपरिक नसेल झालं परंतु त्याच्या परिस्थितीमुळे झालं नाही, परंतु त्यांनी सतत समाजामध्ये काम करत असताना बहुजन समाजाने शेतकऱ्यांनी कोणत्या विषयांवर जास्त काम केलं पाहिजे याचं ते नेहमी म्हणणं मांडायचे. त्यामध्ये शिक्षणावर खूप भर दिला पाहिजे ते सतत सांगायचे. त्यांचे चिरंजीव म्हणजे खूप हुशार आहेत. आता वाडिया कॉलेजला ते आहेत, मोठे डॉक्टरेट झालेले आहेत. एक आपले संगमनेर महाविद्यालयामध्ये आहे. असं एक मोठा शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी आपल्या मुलांना तिथे संधी दिली, प्रोत्साहन दिलं. आदरणीय केशरबाई काकू ह्यासुद्धा खूप काही पण फार हुशार आहेत, बुद्धिमान आहेत. त्यांना सगळ्या सामाजिक प्रश्नाची जाण आहे. त्या आता साहेबांच्या बरोबरीने तिथे सहकारामध्ये काम करतात. असा हा परिवार आदरणीय कसुरपाटी सानप यांनी घडवला. ते आज आपल्यामध्ये नाही आहे. निश्चितच त्यांच्या जाण्याचं मोठं दुःख आपल्या सर्वांनाच आहे. त्यांच्या नातेवाईकांना, आदरणीय केशव काकूंना आणि त्यांच्या सर्व परिवारात असणं साहजिक आहे. तर आपणही सर्वजण त्यांच्यावर प्रेम करणारे अत्यंत दुःखी आहोत. या दुःखातून सावरण्याची शक्ती सानप परिवाराला आपल्या सर्वांना निश्चित द्यावी अशी मी प्रार्थना करतो. आदरणीय कसुरपाटी सानप यांच्या आत्म्याची शांती लाभो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. असे कसुर पाटील सानप यांच्या दसक्रिया विधीनिमित्त उपस्थित सर्व जनसमुदाय, या विभागाचे लाडके माजी कृषी मंत्री आदरणीय थोरात सर, आदरणीय तांबे साहेब, ज्यांच्या प्रवचनाचा आपण लाभ घेतला असे हवप मंडलेश्वर महाराज, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आजच्या सर्व विषयाकडे बघून मी काय बोलावं तेच मला सुचत नाही आहे. कारण महाराज त्या काळामध्ये महाराजांचा सुद्धा आमचं नातं जुळण्यामध्ये एक क्षणाचा वाटा होता. आणि या ठिकाणी गोविंद पवार साहेब होते सर, तेव्हा आम्ही बुलढाण्याची मंडळी इथं योगायोगाने या ठिकाणी म्हणजे ड्युटीला मी पण होतो PSI म्हणून आपल्या मार्गदर्शनाखाली. तेव्हा कसुर पाटील म्हणून एक पोलीस स्टेशनला हजर होत होते. त्यापासून आमची परिचयाला सुरुवात झाली आणि त्या परिचयाचं रूपांतर हे एका चांगल्या नात्यामध्ये झालेलं आहे. खरोखरच त्यांच्याशी नातं होऊन आम्हाला सुद्धा धन्य झाल्यासारखं वाटतं. कारण त्यांनी बघितलं की अत्यंत गरिबीतून आपला संसार उभा केला आणि मुलाबाळाला शिकवलं आणि शिक्षणावर खऱ्या अर्थाने भर दिला. भगवान बाबा पण सांगत होते की म्हणजे वावर विका परंतु पोरं शिकवा, असा एक मूळ मंत्र होता. आणि तोच मूळ मंत्र त्या काळात बाबांनी म्हणजे कसुर पाटलांनी या ठिकाणी अवलंबला आणि त्याच्यामुळे त्यांचे मुलं आज चांगल्या पद्धतीने शिकू शिकलेलं आहे. की आपण म्हटलेलं संतांनी बद्दल म्हटलेलं आहे की कळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, की देवाला सुद्धा हरिक चांगले मुलं निघाल्यावर वाटत असतो. तो खरोखरच आपल्याला सुद्धा तो वाटतो. कसुर पाटलांचं खूप चांगलं कार्य या ठिकाणी आहे आणि आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. मी अधिक वेळ न घेता एकच सांगेल की आए हम जगत में तब हम रोए जग हसे, ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोए, मरावे परी कीर्ती रूपी उरावे, एवढंच काम कसुर पाटलांनी आपल्या जीवनात केलेलं आहे. मला या ठिकाणी एवढ्या जनसमुदायात बोलण्याची संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. माझ्या गीते परिवाराच्या वतीने बाबांना खूप सारी श्रद्धांजली अर्पण करतो आणि श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्यांच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वप्रथम आपण सगळे उपस्थित झाला त्याबद्दल सानप परिवार आणि गीते परिवारांच्या सर्वांनी ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्यांचं स्वागत आहे. दादांचं काम शिक्षणाच्या बाबतीत मी काल छोटासा लेख लिहिला आहे. अतिशय काय म्हणताय, आपल्या गावाला जर म्हणजे काय म्हणताय जगाशी बरोबरी करायची असेल तर शिक्षण हाच पर्याय आहे आणि हे त्यांचं मत होतं आणि ते त्यांनी अंमलातही आणलं. कारण त्यांची दोन्ही मुलं शिकली, आम्ही शिकलो बरेच. त्यानंतर जो शिक्षणाचा एक सोनूशी आणि मुंबई हे जे नातं होतं
ते कुठेतरी तुटलं आणि सोनूशीची मंडळी मग पुणे आणि बाकीच्या ठिकाणी जायला लागली. याचं जर मूळ कारण जर शोधलं तर हे कचरू पाटील आहेत, हे मला नमूद करायला म्हणजे आनंद आहे. आणि मी सर्वांच्या वतीनं त्यांना अतिशय नम्रपणे श्रद्धांजली वाहतो, थांबतो. कचरू पाटील आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. खरं म्हणजे महाराजांनी अतिशय सुंदर कचरू पाटलाचं आणि त्यांच्या पत्नीचं बी वर्णन केलं आणि आपले लहान भाऊने मुलांचा विषय. खरं म्हणजे आमच्या गावाच्या वतीनं आता कचरू पाटलाच्या वयाने जर पाहिलं तर या गावामध्ये मॅट्रिक झालेला पहिला माणूस आणि या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगलं काम उभं केलं. पण ते काँग्रेसचं काम करायचे शेवटपर्यंत. या कुटुंब बी काँग्रेसचं काम करायचे. या ठिकाणी शिव नावाची निशाणी बाळासाहेब थोरातनी घेतली होती. त्या टायमाला या गावातून 18च मतं एका बाजूला गेली होती. अख्खा गाव कचरू पाटलाने शिवनिशाणीला मतं द्यायला लावली होती. सर्व लोक त्यांच्या बरोबर होते. तर ते अतिशय नाही आतून शिव म्हणजे ते आतून बार काय कचरू पाटील बरोबर होते. या गावात कचरू पाटला बरोबर सर्व. आज आपण जे पाहतोय राजकारणाच्या टिकऱ्या झाल्या. राजकारणात दम राहिला नाही. आणि एक राजकीय माणूस अजित पवार असं म्हणले राजकारण वंगाळ आहे गाड्यांना, तर ती खरी गोष्ट आहे. त्यांना जाऊन आज काही दिवस झालेले त्यांच्या आत्म्या शांती हो. खरं म्हणजे कचरू पाटलाने महाराजांनी सांगितलं साहेबांनी 10 गुंठे जमीन वटमाईच्या पायथ्याशी त्या मंदिराकरता दिली. मी स्वतः 5 गुंठे दिली आणि त्या कामाला सुरुवात झाली. तर या कुटुंबाचं आणि त्यांच्या मागे काममामा यांचं काही महत्त्व आहे. या गावामध्ये राजकारणाचं कोणालाच काही कळत नव्हतं आणि कचरू करायचं, असं करायचं, तसं करायचं. आणि विशेष म्हणजे ज्या टायमाला ते शिवनिशाणी साहेबांनी आणले त्या टायमाला आंधळे साहेब उभे होते प्रतापूरचे, गंगाधर आंधळे पाहुणे होते. तरी लोकांनी राजकारणामध्ये कसं कठोरपणे निर्णय घ्यायचे असे त्या कचरू पाटलाला माहीत होतं. खऱ्या अर्थाने आताच्या राजकारणामधले बदल आपण दररोज पाहतोय. म्हणजे 3दा एप्रिल फुल होतं. पूर्वी वर्षात एकदा एप्रिल फुल होतं, पण आता 3दा एप्रिल फुल होतं. त्याला नाविलाज आहे. तर या ठिकाणी पाटलांच्या आत्म्यात शांती मिळावी एवढी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. म्हणजे नातवाचा पहिला दोस्त, नंतर लाख आले तरी पहिल्या दोस्तीची सरणी, आणि नातू आजोबाचा शेवटचा दोस्त. माझे लाडके आजोबा आपल्यातून कायमचे निघून गेले आहे. ही गोष्ट स्वीकारणं अजूनही खूप कठीण वाटत आहे. पण ते आमचे फक्त आजोबा नव्हते, ते आमच्यासाठी एक मित्र होते, मार्गदर्शक होते. आज आजोबा आपल्यात नाही, पण त्यांनी दिलेल्या आठवणी, संस्कार आणि प्रेम हे कायम आमच्यासोबत राहणार आहे. आजोबा नेहमी म्हणायचे, प्रामाणिक राहा, नम्र राहा, कधीही माणुसकी सोडू नको. आज मी जे काही आहे, ज्या मूल्यांवर उभी आहे, त्यामागे आजोबांचे संस्कार आहेत. प्रत्येक कठीण क्षणी आजोबा असते तर काय सांगितलं असतं, हा विचार आम्हाला योग्य मार्ग दाखवतो. त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे पुस्तक, परीक्षा किंवा गुण असं काही नव्हतं, तर विचार करण्याची क्षमता, योग्य अयोग्य ओळखण्याचं बळ होतं व स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं साधन होतं. माझ्या आयुष्यातील प्रत्येक अभ्यासाच्या टप्प्यावर आजोबांचं मार्गदर्शन हे नेहमी राहिले. परीक्षेच्या आधी त्यांचा प्रश्न असायचा, तुझा अभ्यास मन लावून झाला आहे का, गुण किती मिळाले, यापेक्षा प्रामाणिकपणे प्रयत्न केले याचीच त्यांना जास्त काळजी असायची. आज मी जे काही शिकते आहे, ज्या स्वप्नांच्या मागे धावते आहे, त्यामागे आजोबांचा विश्वास आहे. त्यांनी मला शिकवलं की शिक्षण फक्त नोकरीसाठी नसतं, ते माणूस घडवण्यासाठी असतं. पण आजोबांच्या शिकवणीबरोबरच आम्ही आणखी एक गोष्ट जवळून पाहिली आहे, ती म्हणजे सेवा, कर्तव्य आणि निस्वार्थ प्रेम. आजोबांच्या आयुष्यातील शेवटच्या काळात मी माझ्या वडिलांना, काकांना त्यांची अहोरात्र सेवा करताना पाहिलं आहे.
स्वतःचा आराम, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून त्यांनी आजोबांना जिवंत ठेवण्यासाठी आणि प्रत्येक क्षणी त्यांचं मन राखण्यासाठी अतिशय कष्ट केले. ते फक्त जबाबदारी म्हणून नव्हते, तर कृतज्ञतेतून, प्रेमातून आणि आजोबांनी दिलेल्या संस्कारातून आले होते. त्यांच्या त्या सेवेमधून आम्हाला शिकायला मिळतं की मोठ्याने काळजी घेणं हे ओझं नाही, तर तो आपला धर्म आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट जी मी जवळून बघितली आहे म्हणजे त्यांच्या सुनांसोबत नातं. ते कधी आम्हाला सासरे आणि सून असं वाटलेच नाही. की नाही, एक बाप लेकीचंच रिलेशन आम्हाला दिसलेलं आहे. आजोबांना लोकांमध्ये रमायला, नाती जोडायला खूप आवडायचं आणि आजी ते नेहमी मनापासून स्वीकारलं आहे. कोणाला भेटायला जायचं असो, कोणाला घरी बोलवायचं असो, नाती टिकवायची असते, आजी नेहमी त्यांच्यासोबत उभी राहिली आहे. आणि आम्ही जी पुढची पिढी आहोत यांच्यामधून खूप काही शिकलो आहोत आणि आम्ही हे पुढेही चालवत राहणार आहोत. त्यासाठी तुमचे आशीर्वाद द्या आणि आज इथे आले त्यासाठी आम्ही सानप परिवाराच्या वतीने मी तुमचे आभार मानते. थँक्यू. आमचे सासरे कचरू पाटील सानप आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. सानप कुटुंबाचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं. कचरू पाटील आणि या परिसरातील जी मंडळी, जसं की हरिभाऊ सांगळे असतील, तुकाराम बाबा गायकवाड असतील, रामराव सोनवणे असतील, आता कचरू पाटलांची नात आपल्यासमोर बोलली. या मंडळीने त्यावेळेला प्रेडिक्शन केलं होतं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षणाने माणसाची उत्क्रांती होते. म्हणून या परिसरातील या ड्राय एरियामध्ये या लोकांनी आपलं सर्वस्व शिक्षणासाठी दिलं, समाजाला संघटित केलं, समाजाला शिक्षणाची गुढी लावली आणि अशा प्रकारे म्हणूनच आज या मंडळीच्या शेवटच्या याला आपण सर्वजण इथं इतक्या उत्साहाने उपस्थित आहात. मी या परिसराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो. असलेले कालकथित कचरूजी सानप यांना सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण करते. या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय आणि गावकरी, हा सगळा परिवार बघून एक भारावून मन गेलेलं आहे. आम्ही आत्तापर्यंत पोहऱ्यातलं पाणी बघत होतो की जे पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सानप नावाचा एक वेगळा प्रभाव आहे. इकॉनॉमिक्स बोर्ड ऑफ स्टडीज आणि अकाउंटन्सी बोर्ड ऑफ स्टडीज या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सिलेबससाठी मार्गदर्शन करणारी ही खिलारी जोडी ही खूप चांगल्या पद्धतीने तिथे काम करते. पण म्हटलं पोहऱ्यामध्ये एवढं काम पाणी आहे तर ते आडामध्ये किती असेल, तर आज आडामध्ये असलेली जी काही खजिना आहे गुणांचा तो ऐकायला मिळतोय. आता जे काही मनोगत व्यक्त होत होती त्यामध्ये अगदी राजकारणापासून ते कौटुंबिक बांधिलकी जपण्यापर्यंतचं सगळं काम या महान पिता तुल्य व्यक्तिमत्वाने केलेलं आहे. खूप जास्त काही बोलत नाही. मी वाडिया कॉलेज, नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालय, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, दीपस्तंभ संस्था, रणधीर परिवार या सर्वांच्या वतीने मी ज्या ज्या संस्थांमध्ये काम करते त्या सर्व संस्थांच्या वतीने मी या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करते. या कुटुंबाला या दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती मिळव अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. या ठिकाणी थांबते. धन्यवाद. आत्मके देवे येने वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे, पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वधर्म सूर्य पावो, जो जे वांचिल तो ते लाभो, प्राणी जात वर्षते सकळंगळी, ईश्वरिष्टांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेट तू होता,
चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव विभूषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूर्यदेवो तू किंबहुना सर्व सुखी पूर्वो नितिनि लोकी भजिजो आदि पुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये हेतमणे त्रिविश्वेश्वरा होईल दान पसावो येणीवरी म्हणे दान देवो सुखिया झाला येणीवरी ज्ञान देवो सुखिया झाला